नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रतिभा सराफ यांच्या सलग 5 दिवस ह्या कथासंग्रहातली कथा वावटळ. मी पायऱ्या उतरत होते आणि तो चढत होता. अगं निशा, तू इकडे कुठे? तू निशा कुलकर्णी बरोबर आहे ना? हो, पण अरे मला ओळखलं नाही तू? चेहरा ओळखीचा वाटतोय पण नाव नाही आठवत आहे. मी उगाचच खोटं बोलले. इतक्यात आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा निर्मलाताई लगबगीनं पुढं आल्या आणि म्हणाल्या, अहो दांडेकर साहेब, चला की लवकर, सगळे तुमची वाट बघतायत. आणि अनिकेत दांडेकर निर्मलाताईंच्या बरोबर चालायला लागला. मी त्याच्या पाठमोरे आकृतीकडे बघितलं. तो ऐटीत चालत होता. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. स्वागत गीत सुरू झालं. मुलं तल्लीन होऊन गात होती, स्वागत तुमचे. पण माझ्या आडनावासहित मला नावानं हाक मारणारा हा कोण, या विचारात मी गढून गेले होते. आमच्या कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांची सगळी नावं मी वाचली होती. त्यात एकही ओळखीचं नाव नव्हतं. हा अनिकेत आपल्याला ओळखत असेल असं तर स्वप्नातही वाटलं नव्हतं. कैलासवासी नारायणराव गुणगौरव समितीचा आज 25वा वर्धापन दिन. या सोहळ्यासाठी समाजातले प्रतिष्ठित नागरिक, त्या विभागातले पोलीस आयुक्त आणि विद्यापीठातील सचिव यांना बोलवलं होतं. आजच्या कार्यक्रमाचा हेतू मुंबईतील सर्वाधिक गुण मिळवणारे, एखाद्या कलेत निपुण असणारे, सामाजिक कार्यात भाग घेणारे विद्यार्थी आणि त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे पालक आणि शिक्षक यांचा गौरव करणं हा होता. प्रमुख पाहुणा अनिकेत भाषणासाठी उभा राहिला. उत्कृष्ट शब्दफेक आणि थोडक्यात केलेलं भाषण सगळ्यांनाच आवडलं. मी तर भारावूनच गेले होते. त्याची उंची, त्याची हाईट, त्याची बोलण्याची पद्धत सर्वच मोहित करणारं होतं. मला उगाचच वाटत होतं की तो बोलताना माझ्याकडे जास्तच बघतोय. कदाचित तो गैरसमजही असेल माझा. मी मेंदूला जोर देऊन खूप आठवायचा प्रयत्न केला आहे की आपण याला भेटलो कधी आणि कुठे. आम्ही कार्यकारी मंडळाचे सभासद आणि पाहुणे मंडळी कार्यक्रम संपल्यावर चहा पाण्यासाठी जमलो. अनिकेत माझ्यापासून दूर बसला होता, परंतु माझ्या जवळ येऊन त्यांनी स्वतःचं कार्ड मात्र मला दिलं. अनिकेत दांडेकर, एक्झिक्युटिव्ह मॅनेजर, IMK कंपनी. खाली फोन, मोबाईल, घरचा पत्ता. एका नजरेत सगळं वाचून मी कार्ड पर्समध्ये टाकलं. कार्यक्रम संपल्यावर मी कोपऱ्यापर्यंत चालत रस्त्याच्या कडेपर्यंत आले. रिक्षाच मिळेना. काय करावं या विचारातच होते. इतक्यात काय झालंय? अनिकेत गाडीचा ब्रेक दाबत खिडकीतून डोकावून विचारत होता. अहो खूप वेळ रिक्षाच मिळत नाही आहे. कुठे जायचं आहे तुला? त्यांनी मला एकेरीत संबोधलं. वरळी. चल ना, मी सोडतो तुला, नाहीतरी मी दादरलाच चाललो आहे. काय करावं या संभ्रमात मी तशीच उभे राहिले तर अनिकेतनं खाडकन दरवाजा उघडला. मी निमूटपणे आत जाऊन बसले. आपण मला कसं काय ओळखता? गेल्या 4 तासात मनात घर करून बसलेला प्रश्न मी त्याला विचारला. मी तुझ्या कॉलेजमध्ये आलो होतो. तू MAच्या शेवटच्या वर्षात शिकत होतीस. तुमच्या चित्रांचं प्रदर्शन भरवलेलं होतं आणि 3 उत्कृष्ट चित्र मला त्यातनं निवडायची होती. मी परीक्षक होतो ना. निवडलेल्या चित्रात तुझीही चित्र होती. तू त्या दिवशी निळाशार पांढरा बुट्टी असलेला चुडीदार घालून आली होतीस. मला तर अजूनही तू जशीच्या तशी आठवतीयस. माझ्याकडे निळ्याशार पांढऱ्या बुट्टीचा ड्रेस होता. बक्षीस मिळाल्याचंही आठवलं, पण यापलीकडे अनिकेत काही आठवला नाही मला. केवळ त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं, हो मला सगळं आठवतंय, पण या घटनेला जवळजवळ 14-15 वर्ष झाली. अरे म्हणून काय झालं? तू मला 50-60 वर्षांनंतर जरी भेटली असतीस ना, तरी मी तुला नक्की ओळखलं असतं. कथा कादंबऱ्यात वाचावं असं वाक्य होतं ते. यावर मी काय बोलणार? रात्रीची वेळ होती. गाडी 50-60च्या वेगात चालू होती. रस्त्यावरच्या मागे जाणाऱ्या दिव्यांकडे बघत मी शांत बसले होते. तुझं लग्न केव्हा झालं?
गळ्यातलं मंगळसूत्र लपण्यासारखं नव्हतं. झाली 13 वर्ष. परंतु तुम्ही मला जुन्या आडनावानं हाक मारली तेव्हा मला जरा नवलच वाटलं. मी आता निशा कुलकर्णी नसून निशा शहा आहे. लव्ह मॅरेज? हो. पुढची 5 मिनटं तो काही बोललाच नाही. मग बहुतेक ते त्याच्या लक्षात आलं असेल. तंद्रीतनं बाहेर येत म्हणाला, किती मुलं? 2. तुम्हाला किती मुलं आहेत? संभाषण चालू ठेवायच्या उद्देशानं मी विचारलं. 2. दोन्ही मुली आहेत. आणि तू मला उगाच आहोजाव करू नकोस ग. माझं नाव अनिकेत आहे. तू मला नावानं हाक मारलीस तर मला आवडेल. पण अगं आपली जुनी ओळख आहे. तू त्या दिवशी माझ्याशी गप्पा मारल्या होत्यास. बसचा संप होता म्हणून तू माझ्याबरोबर मला रेल्वे स्टेशनपर्यंत सोडायला सुद्धा आली होतीस. काय ग अशी गप्प का झालीस? मी आता फारशी चित्र वगैरे काढत नाही. वेळच मिळत नाही मला. पण कोणीतरी मला इतकी वर्ष लक्षात ठेवू शकतं याचा आनंद नक्कीच आहे. पण तुमच्या स्मरणशक्तीचं मला मनापासून कौतुक वाटतंय बरं का. एका श्वासात मी खूप काही बोलून गेले. अगं सगळीच माणसं थोडीच लक्षात राहतात माझ्या. असाच एखादा कधीतरी राहतो लक्षात. तेव्हाही मी तुला फोन नंबर दिला होता माझा, पण तू काही दिला नव्हतास आणि आजसुद्धा तू तेच केलंयस. काहीही न बोलता मी माझं कार्ड त्याच्या हातात टेकवलं. इतक्यात वरळी सीफेसचा गार वारा दोघांच्याही श्वासात मिसळला. एक विचारू का? हो. इकडची भेळपुरी प्रसिद्ध आहे आणि भूकसुद्धा लागली आहे. जर आपण खाऊनच पुढे गेलो तर चालेल? एखादा चित्रपट बघावा तशा घटना घडत आहेत असं मला वाटायला लागलं. कुणीतरी हिप्नोटाईज केल्यासारखं मी त्याच्या मागोमाग गाडीतनं उतरले. दोघांनी भेळ खाल्ली, ज्यूस प्यायलो, एकमेकांविषयी खूप काही बोललो. घरी आल्यावरही मी अनिकेतचाच विचार करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन माझा नवरा सिंगापूरला टूरवर गेला. 6-8 दिवस तरी तो येणार नव्हता. मुलं शाळेला गेली. TV लावला आणि पेपर चाळत बसले. इतक्यात फोन खणखणला. हॅलो निशा. हो आपण कोण? मी अनिकेत. अगं आज JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये मोठं प्रदर्शन आहे संध्याकाळी. तुला यायला जमेल? नाही उगं टेन्शन नको घेऊ. तू फ्री असशील तरच चल. मी सांगते विचार करून. चित्रकला हा माझा जिव्हाळ्याचा विषय. द्विधा मनस्थितीत सापडले होते मी. शेवटी न राहून अनिकेतला फोन केला आणि त्याच्याबरोबर प्रदर्शनाला गेले. प्रदर्शन अतिशय सुरेख होतं. अनिकेतची ही चित्र त्यात होती. त्यातल्या एका बाईचा चेहरा उगाचच मला माझ्यासारखा वाटला म्हणून जास्तच निरखून मी बघायला लागले. इतकं काय बघतीयस? आवडलंय का चित्र? हो फारच. त्या दिवशी परतताना मी त्याला म्हटलं, तुम्हाला नाही वाटत त्या चित्रातली बाई खूपशी माझ्यासारखी दिसत होती म्हणून? अगदी बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे. मी उडालेच. पण आपण तर एकमेकांना 15-16 वर्षात बघितलेलंही नाही. आणि मग तुमच्या लक्षात कसा राहिला चेहरा? हो राहतो एखादा चेहरा लक्षात. तुला आवडला नाही वाटतं? नाही असं काही नाही. नाही राग आला असेल तर सांगून टाक बरं का मोकळेपणानं. नाही मी असा विचार करते की तुम्ही मला कधी परत भेटायचा प्रयत्न का केला नाही? ते माहीत नाही, पण तू फोन का नाही केलास? चित्र काढणं हा केवळ माझा छंद होता. खूप चित्र काढावी, त्याचं प्रदर्शन भरवावं किंवा स्वतःला त्यात झोकून द्यावं असं त्यावेळेला नाही वाटलं मला, म्हणून कदाचित नसेल केला मी फोन. पण त्या दिवशी घरी आल्यावर सगळं पेंटिंगचं सामान बाहेर काढलं. मोठा कॅनव्हास घेतला आणि स्वतःला रंगात झोकून दिलं. रात्रभर चित्रच काढत होते. 8 दिवसात 4 चित्र काढली. नितीन टूरवरनं परतला तेव्हा तो थक्कच झाला. अरे कोणी दिली स्फूर्ती तुला ही? मी फक्त हसले. माझी चित्र बघून दोन्ही मुलं हातात ब्रश घेऊन माझ्या आसपास बसायला लागली. आईचं नवीन रूप त्यांना खूप आवडलं. त्या महिन्यात जवळजवळ 14 चित्र काढली असतील. मी ना कुठे फिरायला गेले ना मुलांवर फारशी चिडचिड केली. माझ्या दृष्टीने विश्वच बदललं. मी पूर्ण चित्रमय झाले. झोपता उठता स्वप्नात मला रंग, ब्रश आणि कॅनव्हास दिसायचा. 1-2दा अनिकेतचा फोन आला होता आणि मीही त्याला केला होता.
परंतु मी चित्र काढायला घेतली आहेत हे मात्र मुद्दामच सांगितलं नाही. त्याला सरप्राईज द्यायचं होतं मला. एकदा वर्तमानपत्र वाचताना एका जाहिरातीकडे लक्ष गेलं. नवचित्रकारांची स्पर्धा भरवण्यात येणार होती. मी तत्परतेनं तिथं गेले, फॉर्म भरून आले. माझ्या चित्राला 3रं पारितोषिक मिळालं. बक्षीसपात्र चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आणि त्या ठिकाणी अनिकेत आला. आश्चर्यानं म्हणाला, अगं सांगितलं का नाहीस मला की तू या स्पर्धेत भाग घेतलायस म्हणून? मी तुला मदत केली असती ना. एक तर मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं आणि दुसरं म्हणजे तुम्ही माझ्यासाठी त्रास घ्यावा असं नाही वाटलं मला. मी खरं ते त्याला सांगून टाकलं. मला तू इतकं परकं समजतेस? त्याच्या आवाजात राग होता. नाही नाही, फक्त एक बिझी, फार मोठा नावाजलेला चित्रकार मानते मी तुम्हाला. माझ्यासारखीसाठी तुम्ही दिलेला वेळ म्हणजे तुमचा महत्त्वाचा वेळ फुकट गेल्यासारखा आहे असं वाटतं मला. त्या दिवशी अनिकेत निघून गेला. माझ्याबरोबर नाही आला. उगाचच फार वाईट वाटलं. दरम्यान चित्रांना अजून बक्षिसं मिळाली, परंतु अनिकेतनं त्याकडे मुद्दामच दुर्लक्ष केलं. एकदा एका कार्यक्रमाच्या ठिकाणी मला अनिकेत भेटला. मी म्हटलं, तुमचा माझ्याविषयी काही गैरसमज झाला आहे का? नाही. खूप वेळ आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही. अचानक तो मला म्हणाला, कसा आहे गं तुझा नवरा? मी जोरजोरात हसले आणि म्हणाले, चांगला आहे की, पण असं का विचारलं? एक विचारू? मी तेव्हा चांगला दिसत नव्हतो का गं? अनिकेत भूतकाळात शिरला होता. मी त्याला वर्तमान काळाकडे ढकललं. माझ्या घरी याल? मला माझी सर्व चित्र त्यांना दाखवायची होती. प्रयत्न करेन. अनिकेत निघून गेला. बोलणं अर्धवटच राहिलं. त्यांनी त्यानंतर मला कधीच कुठच्याही प्रदर्शनाला बोलवलं नाही किंवा फोनही केला नाही. मी आज विचार करते. मला नेहमी वाटतं की कुठचीही घटना उगाच घडत नाही. त्यामागे काहीतरी दैवी कारण असतं. ती घटना घडणारच असते. मी माझ्या संसारात पूर्ण सुखी आहे. पण अनिकेत कुठेतरी वावटळ उठवून गेला. मला तो का भेटला? जेव्हा आम्ही 15-16 वर्षांपूर्वी भेटलो होतो तेव्हा नेमकी कोणती अपेक्षा त्यांनी माझ्याकडून केली असेल? त्याचा माझ्याविषयी काय गैरसमज झाला असेल? त्याच्या अर्धवट बोलण्यातून मी नेमका कुठला अर्थ घेऊ? मी जर त्याच्याबरोबर तेव्हा गेले असते तर या क्षेत्रात खूपच पुढे गेले असते. मग मी त्याला फोन का केला नाही? माझं तेव्हा आणि आत्ता काय चुकलं? आणि हा माझ्या आणि अनिकेतच्या संबंधातील नाटकाचा पहिला अंक आहे का शेवट झालेला आहे? श्रोते हो, ही होती प्रतिभा सराफ यांची कथा वावटळ. कथा आवडली असेल कमेंट करा. कथा मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.